नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. सर्वात पहिले तर सर्वांना सॉरी की खूप दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत. तर त्याची काही बरीचशी कारणं होती. पण ते थोडंसं साईडला ठेवून आता मी पुन्हा स्टार्ट केलंय आजपासून, म्हणजे व्हिडिओसाठी आता पुन्हा प्रयत्न चालू केलेत आणि पुन्हा सगळ्या गोष्टी रेग्युलर होतील. तर आजचा जो विषय आहे, तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असेल, आजचा जो विषय आहे तो म्हणजे की ऑनलाईन शॉपिंग. आता ही गोष्ट खूप कॉमन झाली आहे ऑनलाईन शॉपिंग सध्या, कारण आपण बरेचसे लोक मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणं खूप कमी प्रिफर करतात. आता आपण ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू घेतो, आपल्याला घर बसल्या मोबाईलमध्ये पटकन बुक करून ती गोष्ट लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचते. तर ऑनलाईन शॉपिंग करताना घरातल्या बऱ्याचशा ज्या वस्तू असतात, म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तर आपण इतकं त्याचं टेन्शन नसतं, पण मोठ्या वस्तू म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात तर त्या घेताना आपल्याला थोडंसं हिचकिच होते आपली, की घेऊ की नको घेऊ किंवा काय. तर काय त्याचे काय परिणाम होतील, किंवा मग व्यवस्थित वस्तू येईल का, किंवा पुढे मग वस्तू जेव्हा वापरणार तर काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं वगैरे, असे बरेचसे प्रश्न मनामध्ये असतात. तर मी ज्या ज्या वस्तू घरामध्ये घेतल्या आहेत आणि त्यानंतर मी लगेचच त्याचे तुम्हाला रिव्ह्यूज देत नाहीये. तर बरेचदा प्रश्न विचारले जातात की ताई हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. तर आज मी विचार केला की ऑनलाईन शॉपिंगचे सुद्धा तुम्हाला फायदे तोटे, किंवा कसं ऑनलाईन शॉपिंग करताना काय काय अशा गोष्टी असतात की त्यांच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे शॉपिंग करण्याच्या आधी. आणि माझ्या घरात मी काय काय वस्तू आहेत ज्या मी वापरते, ज्यांचे अनुभव मला खूप चांगले आलेत किंवा वाईटही आले असते, तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर ऑनलाईन शॉपिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला विचारात घेणं खूप महत्त्वाचं असतं. ते म्हणजे पहिली गोष्ट की तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन ती गोष्ट घेऊ नका. पहिले तुम्हाला जी मोठी गोष्ट, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत तर ठीक आहे, पण एखादी मोठी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती पहिले दुकानांमध्ये जाऊन सुद्धा प्राइस थोडीशी कम्पेअर करा, वस्तू बघा दुकानांमध्ये जाऊन, आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईनसाठी जा. त्यानंतर ऑनलाईनमध्ये बघताना जी वस्तू तुम्ही बघताय त्या वस्तूचे बघा रिव्ह्यूज दिलेले असतात. म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती सांगितलेलं असतं की ही वस्तू कशी आहे, काय वगैरे. पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना, इलेक्ट्रॉनिक वस्तूचा कधीही खरंच भरोसा नसतो. तुम्ही दुकानातून घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही घ्या. समजा त्या प्रोडक्टमध्येच काही प्रॉब्लेम असेल तर एका महिन्यात सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा कधी कधी 10 वर्ष झाले तरी प्रॉब्लेम येत नाही, असे सुद्धा अनुभव आपल्याला आलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो ते म्हणजे ऑनलाईन परचेस करताना फर्स्ट पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही रिव्ह्यूज चेक करायचे. त्यानंतर तुम्ही कुठल्या कंपनीची ती गोष्ट घेताय. इलेक्ट्रॉनिक वस्तू चांगल्या ज्या कंपनी असतात, ब्रँड असतात, त्यांचे थोडेसे पैसे जास्तीचे असतात, पण त्या वस्तू सुद्धा त्या क्वालिटीच्या असतात, तर म्हणून ब्रँड म्हटलं जातं. तर तशा गोष्टी तुम्ही बघा, ब्रँड कुठलं घेताय त्याचा विचार करा. त्यानंतर तुम्ही प्राइस कम्पेअर करा त्याच्यामध्ये. आणि एक फायदा तुम्हाला सांगते ऑनलाईनमध्ये, की तुम्हाला एकाच ब्रँडच्या खूप साऱ्या व्हरायटी त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तुम्हाला आपल्याला दुकानांमध्ये आता तेवढी व्हरायटी बघायला मिळत नाही. ते एका ब्रँडचे त्यांच्याकडे जास्तीत जास्त 2 ते 3 व्हरायटीज असतात. पण ऑनलाईनमध्ये तुम्हाला एकाच कंपनीचे, एकाच ब्रँडचे तुम्हाला 10-12 प्रकार बघायला मिळतात त्याच्यामध्ये. तर हा एक डिफरन्स मला दिसला त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखीन आपल्याला सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे फायनान्शियली, की मोठ्या गोष्टी घ्यायला गेलं तर आपल्याला सध्या डायरेक्ट कॅशमध्ये घेणं कधी कधी जमत नाही. तर मग आपण तिथे नो कॉस्ट EMI ही ऑप्शन असतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर वेगवेगळ्या बँकेचे कुठल्या क्रेडिट कार्ड्स आपल्याकडे असतील, HDFC म्हणा, ICICI म्हणा, त्याच्यावरती खूप साऱ्या ऑफर्स असतात. कधी कधी तुम्ही बघा 26 जानेवारी 15 ऑगस्टला खूप साऱ्या ऑफर्स असतात ऑनलाईन पर्चेसिंगवरती. आणि आता एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केली ती म्हणजे की तुम्ही दुकानांमध्ये जरी गेलात तरी दुकानांमध्ये गेल्यानंतर ते त्यांना माहिती आहे की ग्राहक आता ऑनलाईन प्राइस कम्पेअर करतात, म्हणून ते सुद्धा स्वतःहून तुम्हाला ऑनलाईनची प्राइस दाखवतात आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्यासोबत त्या गोष्टीची बार्गेनिंग करतात. तर दुकानांमध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्ही ऑनलाईनची प्राइस एकदा चेक करत जा आणि त्याच्यानुसार तुम्ही ती वस्तू घ्यायचा. तर आता मी जी गोष्ट घेतली आणि जी गोष्ट मला खरंच खूप आवडली तर ती मी तुम्हाला दाखवते. ती म्हणजे की हा AC.
तर हा ब्लू स्टारचा एसी आहे. याच्या आधी माझ्याकडे व्होल्टासचा एसी होता. तो जवळपास 10 ते 12 वर्ष तो एसी खूप चांगला चालला. आणि फक्त वस्तू चांगली घेऊन उपयोग नाही. ऑनलाईनचं म्हणजे कुठलीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही जेव्हा घेता, तेव्हा त्या वस्तूचं मेंटेनन्स करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ती वस्तू जास्त चांगली टिकते. माझा आधीचा जो एसी होता तो त्याला 10 ते 12 वर्ष झाले होते, तरी तो एसी अगदी नव्यासारखा दिसत होता. फक्त त्याची जी कॅपॅसिटी असते काम करण्याची ती हळूहळू कमी होत जाते. तर त्याच्यामुळे लाईट बिल आमचं जास्त येत होतं. आणि बरेचसे काही ना काही मग नंतर दुरुस्ती निघतात. आणि एसी अशी गोष्ट आहे की रिपेअरला निघाली, एखादी गोष्ट जेव्हा खोलली आता की मग तिची लाईफ खरंच कमी होऊन जाते. कारण त्याच्यामध्ये ओरिजिनल वस्तू ज्या असतात त्या पडत नाहीत. मग नंतर कितीही आपण म्हटलं तरी डुप्लिकेट वस्तूच येतात. तर त्याच्यामुळे तो एसी आम्ही म्हणजे काढायचा विचार केला. आणि नवीन एसी घ्यायचा जेव्हा विचार केला तेव्हा मी खूप सारे सर्च केले की मी कुठला एसी घेऊ, व्होल्टासचाच घेऊ का दुसरा कुठला एसी घेऊ. तर मला सगळ्या फीचर्स वाईज किंवा सगळ्या गोष्टी वाईज मला हा ब्लू स्टारचा, कारण तुम्ही बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ब्लू स्टारचे एसी असतात किंवा व्होल्टासचे एसी असतात. तर व्होल्टासचा एक्सपिरियन्स तर झाला माझा घेऊन, तर त्याच्यानंतर मग मी ब्लू स्टारकडे वळाली. तर हा मी 2023 मध्ये हा मी एसी घेतला होता. माझ्याकडे ऑनलाईनचं तुम्हाला आणखीन एक चांगली गोष्ट सांगते की तुम्ही कधीही घ्या ती वस्तू, त्याचं तुमच्याकडे डिटेल्स राहतात. त्याचं बिल ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाठवतात किंवा तुमच्या मेल ID वरती पाठवतात. म्हणजे डेटा तुमच्याकडे प्रॉपर असतो. कधीही उठून तुम्ही त्याचं बिल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात, प्राइस म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, चेक करू शकता. वॉरंटी घेतली आहे का वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मोबाईलमध्ये हँडी असतात. आणि जर तुम्ही नॉर्मली घेतलं तर आपले ते डॉक्युमेंट्स कुठे पडलेले असतात, काय असतात, आपल्याला कधी कधी माहीतही नसतं. किती वॉरंटी आहे, किती त्याची AMC आहे, हेही सुद्धा आपल्याला लक्षात नसतं. तर म्हणून हा एक फायदा होतो त्याच्यामध्ये. तर बघा, हा जो एसी होता याची प्राइस होती 35,990 ह्याची ऑनलाईनची प्राइस होती. आणि त्याच्यामध्ये जो जुना एसी माझा व्होल्टासचा मी एक्सचेंज केला होता त्याची प्राइस मला मिळाली 5,120. म्हणजे तो एसी मी जवळपास 10 ते 12 वर्ष वापरला. तो एसी जेव्हा मी दुकानांमध्ये विचारलं की याची एक्सचेंज व्हॅल्यू काय आहे, तर 1,000 ते 2,000 रुपये ते मला बोलले याची तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल. पण तीच एक्सचेंज व्हॅल्यू मला ऑनलाईनमध्ये 5,000 पर्यंत मिळाली. कारण माझा एसी चांगल्या कंडिशनमध्ये होता, वर्किंग कंडिशनमध्ये होता. तर त्याच्यानंतर जे मी नो कॉस्ट EMI, म्हणजे बऱ्याचशा ज्या वस्तू मी घेतल्या आहेत ऑनलाईनमध्ये त्या मी EMI वरतीच घेतल्यात. कारण एकदम आपल्याला प्राइस देणं परवडत नाही. तर याच्यामध्ये हा ऑप्शन असतो की नो कॉस्ट, म्हणजे तुमचे जे पण हफ्ते असतात, म्हणजे 30,000 असेल तर 30,000 तुम्हाला 6 महिन्यांसाठी हवे असतील तर ते इक्वल अमाऊंटमध्ये डिवाइड होतात. त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट लागत नाही. अशा बँकिंगच्या ऑफर्स असतात आणि या तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळतात बऱ्यापैकी. तर म्हणून माझी जी एसीची प्राइस होती ती 35,000 वरून डायरेक्ट माझी 29,497, म्हणजे 29,000 मध्ये मला एसी मिळाला. ते पण मला जवळपास 9 महिन्याचं का 9 महिन्याचे मी हफ्ते केले होते त्याचे. तर ते डिवाइड झाले. म्हणजे मला खूप कधी ते हफ्ते संपले तेही मला समजलं नाही. बऱ्याच जणांचा असा व्ह्यूज असेल की हफ्त्यांमध्ये नाही घ्यायचं, पण जर तुम्हाला तीच अमाऊंट तुम्हाला हळूहळू द्यायची असेल तर तुमच्यासाठीच ते बेनिफिशियल आहे. वस्तू सुद्धा वापरता येते आणि आपले पैसे सुद्धा आपल्या हातातून एकदम जात नाहीत. तर हा एक त्याच्यामध्ये फायदा असतो. त्यानंतर मग एसी जेव्हा घेतला त्यानंतर मी AMC सुद्धा केली. आता 2023 मध्ये मी हा एसी घेतलाय. 7 ऑक्टोबर 2023 मध्ये. एसी खूप छान वर्किंग कंडिशन मध्ये आहे. अगदी छान कूलिंग करतो. आता सध्या इतकी गरमी वाढली की एसी मस्ट आहे आपल्याला. फक्त तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जसं मी तुम्हाला म्हटले, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता तर त्याचं रेग्युलर मेंटेनन्स सुद्धा करत जा. थोडेसे पैसे जास्तीचे जातात पण आपली वस्तू व्यवस्थित मेंटेन राहते. घरामध्ये काही जे इतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, एसी कंटिन्यू चालू असतो त्याच्यामुळे बऱ्याचदा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमुळे काहीही अपघात सुद्धा घडू शकतात. तर त्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी थोडेसे एक्स्ट्रा पैसे आपल्याला खर्च करायलाच लागतात. तर त्याच्यासोबत तुम्हाला बघा ऑनलाईनमध्ये एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा मिळतात. तुम्हाला त्याची AMC सुद्धा मिळते, म्हणजे मंथली आपल्याला जे मेंटेनन्स करायचं असतं तर त्या गोष्टी मिळतात. प्राइसमध्ये तुम्हाला बरेच कंपॅरिझन असतात कारण तिथे कॉम्पिटिशन असतं सगळ्यांचं सेलिंगचं. तर तुम्हाला प्राइसमध्ये कंपॅरिझन बरेच करता येतं.
तर हा एसी माझा खूप चांगला काम करतो. तर तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आज दाखवते, की ह्या वस्तू मी वापरल्यात स्वतः आणि रिव्ह्यूज मी त्याचे स्वतः ऑनलाईनमध्ये देण्यापेक्षा मी तुम्हाला समोर-समोर रिव्ह्यूज देते, की कशी गोष्ट आहे. खूप चांगला चाललाय एसी व्यवस्थित म्हणजे मी जो विचार केला होता तो एक्स्पेक्टेशन्सला तो खरा ठरलाय. तर ह्याचे जे पण काही लिंक्स असतील ना, त्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करेन. ह्या वस्तू मिळतीलच असं नाहीये, कारण आता ह्या खूप आधी घेतलेल्या वस्तू आहेत. प्रत्येक महिन्याला ऑनलाईनमध्ये वस्तू चेंज होत राहतात. पण समजा मिळाल्या तुम्हाला तर खूप वेल अँड गुड. तर चला आता एसी दाखवला. आता नेक्स्ट जी वस्तू आहे ती काय आहे ती मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट जी वस्तू माझ्यासाठी खूप कामाची होती ती म्हणजे की मी खूप माईकच्या शोधात होती, की मला माईक चांगले पाहिजे होते. ह्याच्या अगोदर मी डिजिटेकचे माईक्स मागवले होते, जे असे 3 बॉक्सेस असतात. मी लावायची सुद्धा तुम्ही बघितले असेल. त्याच्याबद्दल सुद्धा मी डिटेल माहिती तुम्हाला दिली होती. पण जवळपास 1 वर्ष ते चांगले चालले आणि त्याच्यानंतर त्याचा एक सेट खराब झाला. तर त्याच्यामुळे एक सेट खराब झाल्यानंतर दुसरा आपण यूज करू शकत नाही आणि ते खूप महागही होते. त्याच्या मानाने खूप कमी चालले ते. त्याच्यानंतर मी त्यांचे जे एन्क्वायरी नंबर होते तिथे कॉन्टॅक्ट पण केले, तर काहीच मला चांगला रिस्पॉन्स ॲक्चुअली आला नाही. तर म्हणून मी मग ते दुसऱ्या चांगल्या माईक्सच्या शोधामध्ये होती. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खराब झाली की झाली. म्हणून त्याची वॉरंटी, गॅरंटी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. तर नेक्स्ट जे मी माईक मला खूप आवडले, रिव्ह्यू वाईज मी खूप चेक केले. त्याच्यानंतर मला जे सगळ्यात आत्ता तरी यूज वाईज खूप बेस्ट, तुम्ही पण विचारता की ताई कुठला माईक यूज करते, एकदम हँडी आहे हा माईक. हा वूक कंपनीचे हे माईक आहे. आता तुम्हाला इथे उलटं दिसत असेल पण वूक आहे, वायरलेस मायक्रोफोन आहे. जे पण असे व्लॉगिंग करत असतील किंवा बाहेर तुम्हाला काही शूट करायचं असेल तर बघा नॉईज खूप येतं किंवा आवाज व्यवस्थित येत नाही. तर हे मला खूप बेस्ट वाटले. याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट ती म्हणजे की तुम्हाला एक्सटर्नल जास्त चार्जिंग करायची गरज लागत नाही. अशा प्रकारे जसे आपण हेडफोन्स घेतो तर हेडफोन्समध्ये कसं चार्जिंग असतं तसंच हे चार्जिंगचं याचं सिस्टम आहे. इथे आपल्याला चार्जिंग दिसते, की बघा आता इथे दिसते, इथे किती 94 आहे. हे जवळपास मी 4-5 दिवस झाले आधी मी हे चार्ज केलं होतं आणि अजूनही त्याची 94% चार्जिंग आहे. आणि अशा प्रकारे बघा याच्या आतमध्ये हा माईक आहे जसा मी लावलाय आणि एक जो सेक्शन असतो तो आपल्या मोबाईलला आपण लावायचा असतो. तर तुम्ही कॅमेरामध्ये यूज करू शकता, मोबाईलमध्ये यूज करू शकता आणि फक्त याला इथे चार्जिंगला लावायचे छोट्या पिनने. तर हे आपोआप सगळं चार्ज होऊन जातं. म्हणजे पहिले जे माझे माईक्स होते ना ते प्रत्येक ह्याला वेगवेगळं चार्जिंग करावं लागायचं. तर तो एक प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आणि खरंच माईक खूप मस्त काम करतोय. आता हा माईक पण मी किती आता ह्याला 5-6 महिने झाले असतील हे माईक्स घेतलेत मी आणि खूप छान काम करतंय. तर हे पण मी Amazonवरूनच मागवले होते. त्याच्यामध्ये खूप चांगली ऑफर मला मिळाली होती. जवळपास 3 ते 3,500चे काहीतरी हे माईक्स आहेत आणि मला कमीच प्राईसमध्ये म्हणजे रिझनेबल प्राईसमध्ये मला चांगली वस्तू हवी होती. जेणेकरून खराब जरी झाली तरी ते आपल्याला जीवाला लागत नाही. नाहीतर कधी-कधी काय होतं आपण खूप महाग आता हे जर तुम्ही याच्यामध्ये ज्या दुसऱ्या काही कंपनीज आहेत, चांगल्या कंपनीज आहेत एकदम, तर त्या ब्रँडेड आहेत खूपच. तर त्या जर घेतल्या तर त्यांचे ब्लूटूथ माईक्स जे आहेत ते 25,000, 20,000 अशा रेंजमध्ये आहेत. पण ते घेतले आणि समजा नाही चांगले काम केले. आता जे डिजिटेकचे मी घेतले होते ते 5,000 का 5,500चे माईक्स घेतले होते आणि ते जेव्हा खराब झाले तर मग त्याचं काहीच करता आलं नाही मला. खूप साऱ्या गोष्टी केल्या पण काही त्याच्यातून सोल्युशन मिळालं नाही. तर म्हणून मग असा विचार केला की कमी रिझनेबल प्राईसमध्ये पण चांगले माईक्स आपल्याला मिळाले पाहिजेत. तर म्हणून याचे मी रिव्ह्यूज वाचले आणि रिव्ह्यूजमध्ये खरंच खूप मदत होते रिव्ह्यूजची. बरेच जण असं म्हणतात की ताई रिव्ह्यूज वाचून होत नाही, रिव्ह्यूज वाचले तरी पण वस्तू खराब होतात. बघा शेवटी त्या वस्तू आहेत. माणसाचीच गॅरंटी नाहीये तर वस्तूची काय आपण गॅरंटी देऊ शकतो आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची तुम्ही कधीच काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. वस्तू खराब होऊ शकतात. शेवटी आपलं नशीब पण घेताना आपण ह्या काही गोष्टी चेक केल्या ना तर आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात. तर ज्यांना रिझनेबल प्राईसमध्ये जर माईक्स रेग्युलरसाठी, ब्लॉगिंगसाठी, यूट्यूबसाठी किंवा शूटसाठी जरी हवं असेल ना तर तुम्ही नक्की मी तुम्हाला हे रेकमेंड करेन की खरंच खूप चांगले माईक्स आहेत. आवाज खूप मस्त येतो, छान येतो. तुम्हाला खूप काही वायर्स सगळ्या वेगवेगळ्या यूज करण्याची गरज लागत नाही. एकदम हँडी माईक्स आहेत. बाहेर सुद्धा खूप छान काम करतात. तुम्ही आता माझ्या व्लॉग्समध्ये तर बघतच असाल व्हिडिओजमध्ये. तर हे माईक्स मी पण Amazonवरूनच मागवले होते. ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन.
तर नेक्स्ट गोष्ट जी मी ऑनलाईन घेतली होती आणि जी मला खरंच खूप आवडली, तर ती गोष्ट म्हणजे की ही केटल, हॅवेल्स कंपनीची ही केटल आहे आणि जवळपास मला 1000 ते 1200 पर्यंत ही पडली होती. पण खूप छान काम करते, कारण आता जसा पावसाळा सुरू होईल, हिवाळा सुरू होईल, तर आपल्याला गरम पाण्याची खूप गरज असते आणि इवन जेवण बनवताना सुद्धा पटकन पाणी गरम करायला आणि पटकन पाणी टाकायला खूप हेल्पफुल पडतं. तर त्याच्यासाठी ही केटल मी Amazonवरून मागवली होती. खूप सारे वेगवेगळ्या कंपनीच्या केटल्स, रिव्ह्यूज वगैरे सगळं बघितल्यानंतरच मी ही केटल ऑर्डर केली होती आणि आता जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं मी ही केटल यूज करते आणि खरंच खूप बेस्ट वाटली मला. मी तुम्हाला रेकमेंड करू शकते की ही केटल तुम्ही, अशा केटल्स म्हणजे हॅवेल्सच्या केटल्स तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप छान काम करतात. त्यानंतर नेक्स्ट माझं जे बेस्ट परचेस होतं ते म्हणजे आणि बेस्ट डिसिजन होतं ऑनलाईन पर्चेसिंग मध्ये, ते म्हणजे की हा मिक्सर. खूप जणांनी, खूप ताईंनी विचारलंय की हा मिक्सर, ताई मिक्सर कुठून घेतला, म्हणजे जसं जसं नवीन नवीन व्हिडिओज मध्ये, ब्लॉग्स मध्ये बघतात तर विचारतात. तर हा मिक्सर पण मी ऑनलाईनच मागवला होता, Amazon वरूनच मागवला होता. शॉपमध्ये मी बघायला गेले तर शॉपमध्ये प्राइस असं सेम मॉडेल तर मला मिळत नव्हतं आणि प्राइस पण जिथे मिळत होते तिथे प्राइस खूप जास्त सांगितली जात होती. तर हा आहे पॅनासोनिक कंपनीचा हा मिक्सर आहे. लुक वाईज पण खूप छान आहे आणि अगदी कॉम्पॅक्ट आहे. मशीन याचं खूप हेवी आहे. तर हा पॅनासोनिकचा म्हणजे असाच टाईपचा मिक्सर माझ्या सासूबाईंकडे म्हणजे आईंकडे होता आणि आता त्याला खूप वर्ष झाले त्यांच्या मिक्सरला, तरीही तो मिक्सर अजूनही खूप चांगल्या प्रकारे काम करत होता. तर म्हणून मला तो खूप आवडला फीचर्स वाईज, फंक्शन वाईज. तर म्हणून मी पॅनासॉनिकच्या शोधात होती मिक्सरच्या. तर मला तेव्हा हे मॉडेल दिसलं आणि लुक वाईज पण खूप छान आहे, काम पण खूप छान करतो, ग्राइंडिंग खूप मस्त होतं. याच्यासोबत खूप सारे वेगवेगळे म्हणजे बेसिक रेग्युलर ग्राइंडिंगसाठी हे जार आहे. त्याच्यामध्ये हे फीचर्स खूप चांगले आहेत की ते बटन आहे. बटन प्रेस केल्यानंतर आपण हे याचं झाकण ओपन करू शकतो आणि इवन जोपर्यंत झाकण लागत नाही कंप्लीट तोपर्यंत मिक्सर चालू होत नाही. जोपर्यंत भांड मिक्सरचं प्रॉपर मिक्सरला अटॅच होत नाही तोपर्यंत मिक्सर चालू होत नाही. तर अशा का छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या सेफ्टीसाठी खूप कामाच्या असतात. तर हा मिक्सर पण मी जवळपास आता 2 वर्ष झाले मी हा मिक्सर वापरते आणि खूप छान याचा रिझल्ट आहे. तर याच्यासोबत मला 4 भांडे मिळालेत. प्रोसेसर, मी फूड प्रोसेसर सुद्धा तेव्हा बघत होती, पण मला नंतर असं वाटलं की फूड प्रोसेसर मला तेवढं कामाचं नाहीये. ज्या गोष्टी जेवढा तुमचा यूज असेल ना त्याच्या हिशोबानेच तुम्ही गोष्टी बघा. फक्त स्वस्तात मिळतायत आणि म्हणजे मिळतायत म्हणून त्या घ्यायच्या नाही. तुम्हाला त्या गोष्टींचा किती यूज आहे ते पण तुम्ही चेक केलं पाहिजे. तर हा मिक्सर बघा, याच्यामध्ये हे एक भांड होतं. त्यानंतर छोटं अगदी चटण्या वगैरे करण्यासाठी असं हे छोटं भांड आहे. त्यानंतर हे मूव करण्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आतमध्ये ते लीडला बघा बऱ्याच अडकतं आणि आपल्याला खोलून परत ते चेक करावं लागतं. तर मिक्सर भांड न खोलता तुम्ही अशा प्रकारे हे टर्न करू शकता. हा एक फीचर्स खूप मस्त आहे कामाचा. हे छोटं एक भांड आहे. त्यानंतर आणखीन एक म्हणजे आपण मसाले वगैरे बारीक करतो, सुके मसाले बारीक करतो, तर त्याच्यासाठी हे थोडं मोठ्या साईजचं भांड आहे सेम. याच्यामध्ये तुम्ही वाटणही करू शकता, पण रेग्युलर वाटण्यासाठी मी ते जे फर्स्ट साईजचं भांड आहे म्हणजे हे जे मीडियम सेकंड साईजचं भांड आहे हे मी यूज करते. याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा खूप बऱ्यापैकी राहते चांगली. त्यानंतर ज्युसरसाठी मला वेगळं काही घेण्याची गरज पडली नाही, कारण ह्याच्यामध्ये हे इनबिल्ट ज्युसरचं भांड पण खूप मस्त आहे. इथे बघा वरती ह्याला अशी सेपरेट लीड आहे की जिथून तुम्ही जे पण आपल्याला ज्यूस साठी टाकायचंय ते आपण टाकू शकतो. प्लस इथून ह्याला अशी एक लीड आहे की आपण डायरेक्ट इथून ते काढू शकतो. तर प्युअर म्हणजे जसं ज्युसरचं जसं फंक्शन्स असतात ना तसेच फंक्शन्स आहे त्याचे. आणि याच्या आतमध्ये पण बघा अशा प्रकारचं त्यांनी सिस्टम दिलंय की आतमध्ये सुद्धा असं सेपरेट असं हे ज्युसर सारखं आहे बघा. आतमध्ये हे असं लावल्यानंतर इथून वरून जेव्हा तुम्ही टाकतात काही तर त्याचा छान आत जो म्हणजे लगदा असतो तो आतमध्ये जमा होतो आणि बाजूला ज्यूस जमा होतो आणि आपण असं काढू शकतो. तर मला ह्याच्यामध्ये ज्युसर पण एक्स्ट्रा घेण्याची कुठली गरज लागली नाही. तर म्हणून एकाच गोष्टीमध्ये सगळे फंक्शन्स अवेलेबल आहेत. प्लस याची वॉरंटी गॅरंटी पण खूप चांगली होती आणि खरं सांगते तुम्हाला मनापासून की खूप चांगली वस्तू आहे.
ज्यांना पण मिक्सर घ्यायचा असेल, जे चांगल्या मिक्सरच्या शोधात असतील, तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही पॅनासॉनिकचे मिक्सर घ्या. खूप चांगले, याचा व्होल्टेज पण खूप चांगला आहे. बरेचसे मिक्सर्स बघा थोडा वेळ जरी रन केले ना तरी लगेच गरम होतात खूप. आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मी खरं सांगते घेताना थोडासा विचार करून घ्या. 2 पैसे थोडेसे जास्त गेले तरी चालतील, पण वस्तू चांगली असणं खूप महत्वाचं आहे. कारण या छोट्या छोट्या वस्तूंमुळे घरात जे मोठे मोठे अपघात होतात ते आपण टाळू शकतो. म्हणून घेताना चांगल्या क्वालिटीच्याच वस्तू घ्या, ज्या आपल्या घरासाठी चांगलंच काम करतील. तर हा मिक्सर आहे, हा मी 1.5 ते 2 वर्ष झाले वापरते. ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट जी मी ऑनलाईन घेतली होती ते म्हणजे की ॲगॅरोचं हे एअर फ्रायर. बरेच जणी ताई आताही विचारतात, तर ह्याचा सेपरेट पूर्ण मस्त असा व्हिडिओ केलेला होता जेव्हा मी घेतलं होतं आणि मला खूप कामाला आलं. कारण मला ओव्हनही घ्यायचं नव्हतं आणि म्हणजे मायक्रोवेव्ह घ्यायचा नव्हता कारण तो जागा खूप घेतो, आणि ओटीजी सुद्धा मला घ्यायचा नव्हता कारण तेवढा माझा ओटीजीचा पण जास्त यूज नाहीये, मायक्रोवेव्हचा पण जास्त यूज नाहीये. अगदी अशी गोष्ट हवी होती की ज्याच्यामध्ये एकामध्ये बरेचसे फीचर्स मला मिळतील, बरेचसे फीचर्स कव्हर होतील. मायक्रोवेव्ह मी जास्त यूज करत नाही कारण जेवण असंच गरम करण्यात मला जास्त चांगलं वाटतं मायक्रोवेव्ह मध्ये यूज करण्यापेक्षा. तर हा ॲगॅरोचा ओटीजी आहे, एअर फ्रायर आहे, आणि याचे फंक्शन्स अर्ध्यापेक्षा जास्त फंक्शन्स सगळे मायक्रोवेव्ह सारखे आहेत. तर खूप कामात आला मला. ह्याचा स्पेशल पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता ह्यालाही जवळपास 6-7 महिने झाले असतील घेऊन मी. आणि लुक वाईज पण तुमची जो किचनचा ओव्हरऑल लुक आहे तो हा खूप छान एनहान्स करतो. बरेचसे याच्यासोबत एक्सेसरीज खूप चांगल्या चांगल्या येतात आणि खूप बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हा मायक्रोवेव्ह यूज करू शकता. याचा जो स्पेशल व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईन. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, याचे पूर्ण फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील. आणि मस्त गोष्ट आहे जर तुम्ही एअर फ्रायरच्या शोधात असाल, चांगला एअर फ्रायर, कारण आता सध्या आपण बघतो की ऑइली खाणं आपण कमी प्रिफर करत चाललेलो आहोत. तर त्याच्यासाठी आपण आता ही एअर फ्रायर ही खूप छान गोष्ट आहे. तर खूप प्रत्येक गोष्टीच्या आपण अधीन जायचं नाही, पण ऍटलिस्ट जेवढं आपल्याला लागतंय तेवढ्या यूजसाठी तरी ती गोष्ट किंवा बेस्ट गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. मुलांसाठी स्पेशली खूप यूज होतो या गोष्टीचा. तर म्हणून मी हा ॲगॅरोचा एअर फ्रायर घेतला आणि खूप मस्त आहे, मला पर्सनली आवडला. जर तुम्हालाही आवडला तर तुम्ही नक्की घेऊ शकता. ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ऑनलाईन शॉपिंगचा विषय चालूच आहे. तर किचनच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मी ऑनलाईन मध्ये मागवत असते, कारण शॉपमध्ये एक्झॅक्टली त्याच गोष्टी मिळत नाहीत. कधी कधी खूप फिरावं लागतं आपल्याला, आणि आता त्यांनाही माहिती आहे शॉपवाल्यांना की लोक ऑनलाईन गोष्टीच प्रिफर करतात, म्हणून शॉपमध्ये खूप लिमिटेड स्टॉक आणि लिमिटेड गोष्टी मिळतात. तर म्हणून ऑनलाईन पटकन गोष्टी मिळतात आपल्याला. तर त्यासाठी ह्या ज्या बरण्या मी मागवल्या होत्या ह्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडल्या. तर या बरण्यांची लिंक सुद्धा मी याच्यासोबत तुम्हाला देईन, ज्यांना हवे असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. नेक्स्ट मी माझ्या घरची ऑनलाईन वस्तू जी घेतली होती, मोठ्यात मोठी वस्तू, ती म्हणजे की हा टीव्ही. हा सुद्धा माझा पॅनासॉनिकचाच टीव्ही आहे. या सगळ्या गोष्टी घेताना ना आपल्याला खूप सारे प्रश्न असतात की खरंच कुठली वस्तू घेऊ, कशी घेऊ. ह्याच्या आधी सुद्धा जो टीव्ही घेतला होता पॅनासॉनिकचा तो पण मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता, आणि त्याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्षांनी त्याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला होता. तर म्हणून जेव्हा मी शॉपमध्ये विचारायला गेली तर ₹1000 सुद्धा त्या टीव्हीचे कोणी देत नव्हतं. तर मग मी टेम्पररी त्याला रिपेअर करून घेतला होता. आधीच्या टीव्हीला स्क्रीन चालू करून घेतला होता, आणि त्यानंतर जेव्हा मी ऑनलाईन, म्हणजे याच्या आधीचा होता तो छोटा थोडा टीव्ही होता याच्यापेक्षा, आणि नंतर मला 4K घ्यायचा होता. तर हा मी चेक केला ऑनलाईन मध्ये पॅनासॉनिकचा. बेस्ट रिव्ह्यूज वगैरे खूप छान होते याचे. आणि त्यानंतर जेव्हा मी एक्सचेंज मध्ये बघितलं तर मला जवळपास 7000 जुन्या टीव्हीची एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली. तर ती गोष्ट मला सगळ्यात मस्त वाटली, सगळ्यांनाच भारी वाटेल. तर खूप फरक पडला त्याच्यामुळे. ऑब्व्हियसली प्राइसमध्ये खूप फरक पडला. दुकानांमध्ये जर तुम्ही गेलात तर फक्त तिथे बँकिंगचा जो डिस्काउंट असतो तो आपल्याला मिळतो, बाकी एवढा मोठा डिस्काउंट किंवा एवढी मोठी एक्सचेंज व्हॅल्यू तुम्हाला दुकानांमध्ये कधी कधी मिळत नाही. आणि ऑनलाईनमध्ये हाच फायदा होतो, एक तर तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू चांगली मिळते, त्याच्यावरती वॉरंटी वगैरे पण सुद्धा मी एक्सटेंड करून घेतली लगेचच्या लगेच.
कारण आधीच्या टीव्हीचा जो एक्सपिरियन्स आला तर त्याच्या हिशोबाने मला आता ह्या गोष्टी कळतायत की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये आपण खरंच कुठेही भांडू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते की तुम्ही त्याची वॉरंटी वगैरे ती एक्सटेंडेड वॉरंटी करून घ्या. AMC रेग्युलर चालू ठेवा, म्हणजे त्या गोष्टी प्रॉपर आपल्याला मिळतात. तर हा टीव्ही सुद्धा मी याची सुद्धा लिंक देईन तुम्हाला, पण आता हा टीव्ही मिळेल की नाही किंवा काय, कारण कधी कधी वस्तू खूप आउट ऑफ स्टॉक जातात. आता हा मी 2019 मध्ये मी हा टीव्ही घेतला होता. आता 2024 चालू आहे, पण देवाच्या कृपेने चांगला चाललाय टीव्ही, अजून मस्त चाललाय. तर ज्या ज्या वस्तू मला चांगल्या वाटल्या, ज्या ज्या वस्तू मला खरंच खूप बेनिफिशियल वाटल्या की तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतील, समजा तुम्हाला घ्यायच्या असतील, तर म्हणून मी तुम्हाला त्या सगळ्या दाखवल्या की ह्या वस्तू मी घरी म्हणजे ऑनलाईन शॉपिंग मधून मागवल्या होत्या, मोठ्या मोठ्या वस्तू. तर असं ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत असा आजचा व्हिडिओ होता. तर कुठलीही गोष्ट करताना फायदा तोटा बऱ्याच गोष्टी असतात. ऑनलाईन घेतलं तरी बऱ्याचशा गोष्टी खराब सुद्धा होतात किंवा शॉपमधून जरी घेतल्या तरी बऱ्याचशा गोष्टी खराब होतात. तर ते मी जसं तुम्हाला म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या यूजवर सुद्धा असतं, तुम्ही ती गोष्ट कशी हाताळता, कशी वापरता, याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. तर ऑनलाईन मी बरंचसं काही ना काही सतत घेत असते आणि त्याचे रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण तुम्हाला ते कामाला येऊ शकतात. ज्यांना सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी हव्या असं नाहीये, पण ज्यांना जेव्हा काही रिक्वायरमेंट असते तर तेव्हा आपण शोधत असतो. आणि जर आपल्या म्हणजे आपण ज्यांच्यावर खरंच ट्रस्ट ठेवतो अशा व्यक्तींनी जर ती गोष्ट घेतली, बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्या बाजूच्यांनी जी गोष्ट घेतली त्यांनी वापरली, किंवा आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी अशी गोष्ट घेतली त्यांनी ती वापरली, तर आपण त्यांना विचारतो किंवा ते स्वतःहून आपल्याला त्याचे रिव्ह्यूज देतात की मी ही गोष्ट घेतली आणि खूप छान टिकली आहे, खूप चांगली चालते. तर तेव्हा आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून आपण ती गोष्ट घेत असतो. तर तसंच आहे, तुम्ही पण माझे खूप छान मित्र मैत्रीण, दादा ताई सगळे आहात. तर मला असं वाटतं की खरंच ज्या गोष्टी मी घेतल्यात, ज्या मी वापरल्यात, या गोष्टींची मी तुम्हाला लगेचच रिव्ह्यूज नाही देते की मी आत्ता घेतलं आणि लगेच तुम्हाला सांगते. खूप दिवस झाले मी या सगळ्या गोष्टी वापरते, खूप वर्ष झाले, आणि त्याच्यानंतर ह्याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला शेअर करते. जर तुम्हाला पटलं, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच बघू शकता. याच्या सगळ्याच्या लिंक्स किंवा इतरही काही गोष्टी बऱ्याच मी घेतल्या त्याच्या सुद्धा लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. जर गोष्टी अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि असा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.